झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला कौल दिलाय, मात्र याच वेळी भाजपला अनपेक्षित अशा धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय। येडियुरप्पांच्या केजीपीला अपेक्षित यश मिळालं नसतं तरी सुद्धा भाजपला चारी मुंड्या चित करण्यात मोठी भूमिका बजावली आहे। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या सहानुभूतीचा फटका बसलेल्या जेडीएसने सुद्धा भाजप एवढ्याच जागा काबीज केल्यात। कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अपेक्षेप्रमाणे विजय झालाय, मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सत्ताधारी भाजपला 50चा आकडा देखील गाठता आलेला नाही। भाजपला साधं विरोधी पक्षनेतेपदही राखता आलेलं नाही। त्यामुळे भाजपचा चारी मुंड्याचित असाच पराभव झालाय। तर जेडीएसनं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी नोंदवली आहे। मात्र ज्या येडियुरप्पा फॅक्टरमुळे भाजप धुळीला मिळाली, त्या केजीपीलाही अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही। मात्र येडियुरप्पांच्या केजीपीनं भाजपचं अतोनात नुकसान केलंय। गेल्या 2 निवडणुकांपासून त्रिशंकू अवस्थेत असलेल्या कर्नाटक विधानसभेत यावेळी 120 जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालंय। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला तब्बल 39 जागांचा फायदा झालाय। जेडीएसला 40 जागांवर विजय मिळाला असून गेल्या वेळच्या तुलनेत 12 जागा जास्त मिळवण्यात जेडीएसला यश आलंय। भाजपला मात्र कर्नाटकच्या जनतेनं साफ नाकारलंय। केवळ 40 जागांवर समाधान मानावं लागलं असून तब्बल 70 जागा भाजपला गमवाव्या लागल्यात। केजीपीच्या पदरातही केवळ 7 जागा पडल्या असून 16 जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे। या विजयामुळे केंद्रात घोटाळ्यांनी घेरलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलाय। कर्नाटक की जनता को राहत मिलेगी क्योंकि कांग्रेस पार्टी अपने बल पे सरकार बनाएगी। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी झगडण्याची नामुष्की भाजपवर ओढवली। पक्षाची कामगिरी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली। येडियुरप्पा के साथ कुछ वोट जाएंगे, वो जनार्दन रेड्डी का भी उसके जिले में अपने वोट होते हैं, तो ये जैसे वोट का बंटवारा होता है तो निश्चित रूप से पार्टी के रिजल्ट पर उसका परिणाम होता है। भाजपसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसनं विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली असली तरी हा काँग्रेसचा विजय नसून मीडियाचा विजय असल्याची अजब प्रतिक्रिया दिली। दिस इज द विक्ट्री फॉर मीडिया, नॉट कांग्रेस। मीडिया ओनली इन्फ्लुएंस द पीपल by telling Congress will come. How much they have come? How much seat they won now? येडियुरप्पांच्या बाहेर पडण्यानं भाजपचं नुकसान होणार हे स्पष्ट होतं, पण एवढा दारुण पराभव भाजपला नक्कीच अनपेक्षित आणि विचार करायला लावणारा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।